नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज खूप दिवसानंतर मी व्लॉगिंग करणार आहे, कारण का आज मी चाललेली आहे ट्रॅकला. सो बेसिकली हा सोलो ट्रॅक असणार आहे, बट आम्ही एका ग्रुपबरोबर चाललेली आहे सह्याद्री रायकर्स नावाच्या. सो आम्ही चाललेलो आहोत देवगण वॉटरफॉलला आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 3:50 आणि आता मी घरातून निघणार आहे. म्हणजे इथून मम्मी पप्पा मला ड्रॉप करायला येतात, कारण का दादर TT जे सर्कल आहे तिथे आमची बस येणार आहे. सो मम्मी पप्पा बोलले की आम्ही तुला ड्रॉप करतो. सो ते मला ड्रॉप करणार आहे तिकडे आणि मग नंतर बसनी जी आपली जर्नी असणार आहे ती आणि तिथे कशी व्यवस्था असणार आहे, काय असणार आहे, ते मी सगळं एक्सप्लेन करणार. सो तुम्हाला सुद्धा जर जायचं असेल ॲज अ सोलो कुठच्याही ग्रुपबरोबर, तर तुम्ही कसं जाऊ शकता ते मी एक्सप्लेन करणार आहे. सो विदाउट एनी बकवास, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. फायनली आमची बस आलेली आहे आणि अशी आमची बस आहे दादरवरून. सो आम्ही पोचलेलो आहोत पाटणूस या ठिकाणी. हे आपलं बेस कॅम्प आहे, म्हणजे आपण इकडे हॉल्ट घेणार आहोत आणि मग नंतर पुढे ट्रेकला जाणार आहोत. सो आता पाऊस पडतो म्हणून आम्ही थोडं साईडला उभे आहोत. ते जे खाली घर होतं त्याच्या छतावरती आपण आलेलो आहोत आणि अशा काही अरेंजमेंट केले, सगळं चटई टाकलेले आहेत बसण्यासाठी आणि बाहेर पाऊस चालूच आहे. ॲक्च्युली आता इकडे थोडं लोक फ्रेश वगैरे होणार आणि मग त्याच्यानंतर आपण निघणार आहोत आपल्या ट्रेकसाठी. सो आता नाश्त्यासाठी वाट बघतोय. सो नाश्ता आलेला आहे, इडली चटणी आहे आणि नंतर पोहा होता. आता आपण आपली ट्रेक स्टार्ट केलेली आहे, म्हणजे बेस कॅम्पकडून निघालेलो आहोत. त्याच्यानंतर मध्येच बेस कॅम्पच्या इथे आम्हाला एक छोटासा पूल दिसलेला आहे, तिथे तुम्हाला थोडंसं गायडन्स भेटणार आहे. तो वहाँ पे ये वाटरफॉल में पानी होता है, उसमें इलेक्ट्रिसिटी और ये गांव है भीरा, आगे आएगा भीरा. अभी जहाँ से हम लोग आए वो पाटनूस है. बेस विलेज पर देवकुंड. और आपने सुना होगा सीक्रेट वाटरफॉल, वो भी यही कहीं एक बेड़गांव करके गांव है, उसके पास है. ठीक है, हाँ लास्ट. तो हम लोग जा रहे हैं अभी देवकुंड. ठीक है, तो वो सावड़ा घाट है, वहाँ से वो व्यू पॉइंट दिखता है और अभी हम लोग जाएंगे यहाँ से डैम पे. तो ये सब वाटरफॉल्स दिखेंगे. सो आम्हाला नंतर कळलं की बसनी पाटणूसच्या जो स्टॉप आहे तिथपर्यंत जाऊ शकतो, तिथून मग तुम्ही तुमचा ट्रेक चालू करू शकता. कारण का जर बेस कॅम्पपासून आपण चालू केला तर तो खूप मोठा लांब ट्रेक होईल. तर आम्ही इथे बस थांबवली आणि मग तिथून ट्रेक चालू केलेला आहे. इतकं मस्त वातावरण आहे, म्हणजे थोडासा पावसाळ्यासारखं वातावरण आहे आणि आजूबाजूला झाडं आहेत. थोडासा रस्ता क्रॉस केल्यानंतर आपल्याला असं थोडं जंगलासारखं, जिथे माती आहे, जिथे रस्ता नाही आहे आणि खूप सारे खडकं आहेत आणि आजूबाजूला नुसतं जंगल आहे. सो हा टोटल 6 किलोमीटरचा ट्रेक आहे, म्हणजे जाण्यासाठी 6 किलोमीटर आणि येण्यासाठी 6 किलोमीटर, म्हणजे टोटल असे 12 किलोमीटर. बट रस्त्यामध्ये तुम्हाला इतके सारे सिनिक व्ह्यूज दिसतात की मस्त मजा येऊन जाते. सो तुम्हाला रस्त्यातून जाताना 2 स्ट्रीम्स लागतात आणि 2 नद्या लागतात. सो आता जे तुम्ही बघितलं ते स्ट्रीम्स होतं, त्याला रशी लावलेली असते आणि ते रशी पकडून आपल्याला पुढे पुढे चालत जायचं असतं. सो इतकं मस्त नजारे आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्स करता येणार आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकतात की इथे किती सुंदर ब्रिज त्यांनी बांधलेला आहेत लाकडाचे वगैरे. तर पूर्ण जी 6 किलोमीटरची जर्नी आहे ती तुमची खूप मेमोरेबल आणि खूप सिनिक राहते. इनफॅक्ट तुम्हाला सगळ्या प्रकारचे ॲडव्हेंचर करायला भेटतात इकडे. सो इकडे हँगिंग ब्रिज आहे, इकडे लाकडांनी बनवलेलं साकाव आहे. सो वेगवेगळे प्रकार. आणि मला इथे छोटासा खेकडा सुद्धा भेटला. सो एकदम छोटासा आहे, जास्त काही मोठा नाही, फक्त एक गुदगुदली करणारे खेकडे. आणि तुम्ही बघू शकता आता आपण ऑलमोस्ट एक टप्पा पार केलाय, 50% आपलं झालेलं आहे आणि तिकडे आम्हाला एवढा छान धबधबा दिसला. फक्त प्रॉब्लेम असा आहे की जे दगड आहेत ना त्याच्यावरती थोडंसं शेवाळ आलाय पाण्यामुळे. सो चालताना खूप सेफली चालावं लागतंय.
सो आता हा मेन ब्रिज आलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की दोन वेगवेगळे म्हणजे एक मातीवालं पाणी आणि एक साफ पाणी हे दोघांचं मिक्सचर होतं आणि इतकं मस्त वाटतंय ते. सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत तर देवकुंड वॉटरफॉल आणि तुम्ही आवाज ऐकू शकता धबधब्याचा, किती मस्त आवाज येतोय आणि खूप मस्त फिलिंग आहे, खूप फ्रेश वाटतंय. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल.